जळगाव जिल्ह्यातील बोरखेडा येथे 2020 मध्ये झालेल्या भीषण हत्याकांडातील नराधम आरोपीला, ज्याने एकाच घरातील 4 निष्पाप भावंडांची हत्या करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता, त्याला न्यायालयाने फाशीची कठोर शिक्षा सुनावली आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारताच IAS तुकाराम मुंढे यांनी राज्यात भेसळखोरांविरुद्ध तीव्र मोहीम सुरू केली असून त्यांच्या धास्तीने ठिकठिकाणी कारवाई सत्र सुरू झाले असून नागपुरात 65 लाखांपेक्षा जास्त किमतीचा माल जप्त करण्यात आला। राजेश मेहता यांच्या कंपनीशी संबंधित 15 लाख कोटी रुपयांचा कथित महाघोटाळा देशात समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी LICच्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एक फोटो ट्विट करून भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। इराण आणि अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो LPGच्या दरात थेट 30 रुपयांची मोठी कपात होऊन दर 125 रुपयांवरून 96 रुपये प्रति लिटरवर आले आहे। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर परिसरात ATSने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठी छापेमारी करून पाकिस्तानी गुंड आणि सोशल मीडिया हँडलर्सच्या संपर्कात असलेल्या अनेक संशयित तरुणांना ताब्यात घेऊन त्यांचे मोबाईल जप्त केले आहेत। नाबार्डच्या तपासणीत कारभारात गंभीर त्रुटी आढळल्यामुळे केंद्रीय रिझर्व्ह बँकेने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मोठे आर्थिक निर्बंध लादले असून तोट्यातील शाखा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत। ताडोबा आणि इंद्रावती व्याघ्र प्रकल्पांना जोडणाऱ्या टायगर कॉरिडॉरच्या मार्गिकेत खाणकामास परवानगी देणाऱ्या प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर एका महिन्यात परस्पर विरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करत आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे। पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात खंडणी आणि अपहरणासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला पुणे पोलिसांनी राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ नसल्याचे कारण देत ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी झालेले बाळ माने यांनी आता यापुढे देवेंद्र फडणवीस यांचे ऐकणार असल्याचं स्पष्ट केलंय। नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या दीक्षांत सोहळ्यानंतर हेलिकॉप्टर समोर गुडघ्यावर बसून प्रेयसीला प्रपोज करणाऱ्या तरुण वैमानिक अधिकारी भारत भारद्वाज यांच्या कृतीची लष्कराने दखल घेतली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले जाण्याची शक्यता आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।